पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 31 जुलै शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना अख्खा जुलै महिना संपत आलेला होता। आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 आणि जुलै हप्त्याचे 1500 असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये या अगोदर जून महिन्याचे 1500 जमा झालेले होते। त्या लाडक्या बहिणी आता जुलै हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु त्यांना अजून जुलै हप्ता मिळालेला नव्हता आणि राज्यातील अशा पण काही बहिणी होत्या की त्यांच्या खात्यामध्ये अजून जून महिन्याचे 1500 जमा झालेले नव्हते। त्या लाडक्या बहिणी सुद्धा जुलै हप्त्याची वाट पाहत होते। तर बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकर मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 जमा झालेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 31 जुलै शुक्रवार रोजी जुलै हप्त्याचे 1500 सोडले जात आहेत। परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून जून हप्त्याचे 1500 जमा झालेले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 आणि जुलै हप्त्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे आता हे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आज 31 जुलै शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे तेच आता आपण पाहून घेऊयात। आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु अखेर अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकर मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून या 12 जिल्ह्यातील 40 लाख बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडकी बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत तर अशाच लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण पात्रता बघून घ्या। तर बघा पहिले पात्रता म्हणजे लाडकी बहिणींना तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला
असायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींनो शेवटची पात्रता तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे पैसे आणि जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करणे शक्य होत नसता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 31 जुलै शुक्रवारसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्या 1 ऑगस्ट 2026 साठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड म्हणजेच आज शुक्रवार आणि उद्या शनिवार या 2 दिवसांमध्ये पैसे सोडले जात आहेत। 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींची जून हप्त्याची, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजने लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडके बहिणींची जून हप्त्याची, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर सविस्तर पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जून हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजे दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। हा 7200 कोटींचा निधी प्रमुख 12 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या 12 बँकांच्या माध्यमातून थेट या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तटकरे मॅडम, एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडके बहिणींचे जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा
प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक. बघा तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जून जुलैचा हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता सोडला जात आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिले काम आधार कार्ड बँकेला लिंक असणं आणि दुसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, तालुके आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडके बहिणींना, जिल्हे, तालुके, बँक आणि गावांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा सर्व लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, आज 31 जुलै शुक्रवार आहे. तर आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे आज 31 जुलै आणि उद्या 1 ऑगस्ट म्हणजेच आज शुक्रवार आणि उद्या शनिवार अशा 2 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, जून आणि जुलै हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे, तर याची माहिती आपण पाहून घ्या. परंतु लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. तर बघा लाडक्या बहिणींना, आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, तर बघा जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये असे टोटल मिळून 5500 रुपये सोडले जात आहेत. तर आज कोणाकोणाला पैसे सोडले जात आहेत, तर बघा लाडकी बहिणींना, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना सोडले जात आहेत. यासोबत लाडकी बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे जमा झालेले नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये आता मागील हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना, आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या
ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडके बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडके बहिणींना सविस्तर पद्धतीने आज 31 जुलै शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात। आणि उद्या 1 ऑगस्ट उद्याचा वार शनिवार आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। तर बघा लाडके बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं एकाच दिवशी शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। त्याच पद्धतीने आता हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने बहिणींनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण लाडके बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 31 जुलै शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि उद्या 1 ऑगस्ट शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आता आपण बँकांची यादी पाहून घेऊयात। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत, यामध्ये काही सहकारी बँका आहेत, काही पतसंस्था सोसायटीच्या बँका आहेत, काही सरकारी खाजगी बँका आहेत। आता सर्वच्या सर्वच बँकेमध्ये पैसे सोडले जात नाही तर कोणत्या बँकेमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत त्याची माहिती सांगत आहे। तर बघा ज्या लाडके बहिणींचं बँक खाता बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक असेल, यासोबत जनधन बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल तर अशा बँकेमध्ये राज्यातील ज्या लाडके बहिणींचे बँक खाते आहेत तर अशा बहिणींचे आता खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण बँका पाहिलेल्या आहेत, आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी काही जिल्हे आणि उद्यासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर बघा राज्यातील परभणी जिल्हा ज्या लाडके बहिणी परभणी जिल्ह्यामध्ये राहत आहेत, बीड जिल्हा, यासोबत अमरावती, अकोला, यासोबत रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, यासोबत वरच्या साईडचा जालना जिल्हा, जळगाव जिल्हा असेल, नंदुरबार, नाशिक, यासोबत नांदेड जिल्हा, यासोबतच या साईडचा जालना जिल्हा। तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे असे 2 दिवसांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। बघा एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून आता शासन निर्णय काढण्यात येणार आहे। बघा ज्यांना जून हप्ता मिळालेला असेल त्यांना जुलै हप्त्याचे पैसे आणि ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे लवकरच सोडण्यात येणार आहे। लवकरच तशा प्रकारचे शासन निर्णय काढण्यात येणार आहेत आणि लाडक्या बहिणींनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज तुम्हाला भासणार नाही। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि काही महत्त्वाची कामे असतील तर ते महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पैसे जमा होतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा।